जेव्हा जेव्हा भेटी झालेल्या आहेत आमच्या शिंदे साहेबांच्या, त्यावेळेस त्यांनी सकारात्मक आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. 24 दिवस आझाद मैदानावर आंदोलन झालं, त्यावेळेस शिंदे साहेबांची भेट विधान भवनामध्ये माझी आणि त्यांची झाली. कारण मध्ये प्रवेशाचा प्रॉब्लेम झाला होता, तिथे क्रिटिकल झाला होता, मग एकच प्रवेश मिळाला. त्यावेळेस त्यांची भेट झाली. त्यांनी सांगितलं हे 5 महिन्याचं दिलंय, हे घ्या. 5 महिन्याची मुदत वाढ दिली आणि एवढं संपू तर द्या. संपण्याच्या आधी तुम्हाला महिना 15 आधी दिवस मी तुम्हाला चांगली गुड न्यूज देतो, असं तेव्हा मला त्यांनी सांगितलं. बाबांनी 5 दिवस सांगलीमध्ये आमरण उपोषण केलं. संविधान चौक नागपूर येथे मोर्चा झाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकात मोर्चा झाला. आमचे अभिलाल देवरे 16 दिवस सुट्रेपाड्यामध्ये धुळ्यामध्ये उपोषण केले. चला मग मामानी काही आता आम्हाला गुड न्यूज दिवाळीच्या आधी दिली नाही, म्हणून आम्ही काय केलं, चला मामाच्या गावाला जाऊया या टॅगलाईन खाली 2 दिवस आम्ही ठाणं घातलं. दिवाळी आता मामा जर आमची गोड करणार गेल तर आम्ही काळी दिवाळी करणार, म्हणून आम्ही मामाला जरा धमकी दिली. मग मामानी आम्हाला रस्त्यामध्ये कॅनवा थांबवून पोलीस प्रशासनानं प्लॅनिंग करून आम्हाला 10 मिनिटाची भेट, 3 हात नाक्यावर 10 मिनिट सगळी रस्ते जाम करून, ट्रॅफिक जाम करून आम्हाला 10 मिनिटाची भेट दिली. सकारात्मक बोलले आणि आजच मी मुख्यमंत्री महोदयांना बोलतो आणि तुम्हाला मी सकारात्मक संदेश देतो. मग त्याला आठवडा गेल्यावर पुन्हा मग काही आम्हाला संदेश मिळाला नाही, म्हणून दुसऱ्याच रविवारी पण आम्ही त्या ठिकाणी ठाण्यामध्ये आंदोलन करायला गेलो. मग म्हटलं आता आम्ही काळी दिवाळी साजरी करणार जर मामा आमचा जर आम्हाला गोड बातमी देणार नसेल तर. मग जरा आमचा आक्रोश बघून शिंदे साहेब व्यस्त होते. खासदार नरेश मस्के साहेबांना त्यांनी पाठवलं आंदोलनस्थळी आणि त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला तुमची दिवाळी काळी होणार नाही, तुमची गोड करू, तुम्ही थोडं सबुरीनं घ्या. मग आम्ही तिथं बी ऐकलो. मग नरेश मस्के साहेबांनी आम्हाला स्वीट आणलं आणि आम्हाला सगळ्यांना स्वीट खाऊ घातलं. आणि मग तिला आता संस्कृतीप्रमाणे, हिंदू संस्कृतीप्रमाणे मोठा दिवाळीचा सण, आपण कुणाला अडथळे आणू नये म्हणून आम्ही तिथं संयम बाळगला. त्यानंतरही पुन्हा शिंदे साहेबांची नरेश मस्के साहेबांनी भेट घालून दिली. नंदनवन बंगल्यावर पहिला दिवस होता, मलबार हिलचा बंगला. पहिल्या दिवशी आम्ही श्रीकांत शिंदे साहेबांची आणि एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतली. त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांशी मी बोललेला आहे आणि तुम्हाला आता कसं देता येते त्यावर चिंतन आणि मंथन चालू आहे. मग पुन्हा बाबांनी एक आंदोलन घोषित केलं नाशिकचं. त्यांची एक संकल्पना होती 2027ला इथे कुंभमेळा होतो. मग कुंभमेळा हे पवित्र स्थान, इथं स्नान केल्यानंतर पवित्र होतो, म्हणून आपण प्रशिक्षित प्रशिक्षणार्थ्यांचा कुंभमेळा आपण त्यांच्या या कुंभमेळ्याच्या अगोदर भरवावा. पण त्या गोदावरी तीरावर आम्हाला उपोषण आंदोलन करण्यास पोलीस प्रशासनानं परवानगी दिली नाही. म्हणून या अनंत कान्हेरे मैदानावर आपलं हे आंदोलनात चालू आहे. आज 5 आमच्या या प्रशिक्षणार्थ्यांना आता आम्हाला उगाच सहज आणि साधी भेट नको. आता अशा भेटी आमच्या भरपूर झाल्या. तर आपण आमच्या शिंदे साहेबांची, माननीय मुख्यमंत्री महोदयांची, त्या खात्याच्या मंत्र्यांची, राज्याच्या सचिवांची, अर्थमंत्र्यांची एक बैठक आमची परवा दिवशी कॅबिनेटच्या दिवशी घडवून आणावी. आणि हे जे 8 प्रशिक्षणार्थी, 2 महिला आहेत आणि 6 तरुण आज 5 दिवसापासून अन्नत्याग केलेला आहे. यांची प्रकृती अत्यंत क्रिटिकल आहे. हे आपल्या राज्याला आणि देवेंद्र फडणवीस सरकारला भूषणावं बाप नाही. आज आम्हाला विश्वास आहे याच ठिकाणी जर शिंदे साहेब मुख्यमंत्री असते तर आम्हाला इथे उपोषण करायची वेळ आली नसती. तरी ठीक आहे, जरी नाही आज मुख्यमंत्री राहतील, आज या मुख्यमंत्री शिंदे साहेब असतानाची ही योजना
आणि त्या योजनेतले हे प्रशिक्षणार्थी 1,75,000, शासकीय 1,25,000 आणि खाजगी 49,000. खाजगीचं कस तरी मार्गी लागल, पण शासकीयची फार बंडाळ आहे साहेब. त्याच्यामुळं शिंदे साहेबांच्या काळातल्या योजना फडणवीस सरकार बंद करत आहे असा संदेश महाराष्ट्रामध्ये जाता कामा नये. याकरिता ही योजना जिवंत राहिली पाहिजे आणि शिंदे साहेबांचं नाव अजरामर झालं पाहिजे, अजरामर राहिलं पाहिजे. या पोरांना वाऱ्यावर सोडणार नाही असं शिंदे साहेबांनी वचन दिले आणि या पोरांना आम्ही कायमस्वरूपी रोजगार त्याच स्थापनेमध्ये देऊ अशा प्रकारचं वचन दिले. ते वचन जरा वाजवून दाखवतो बेटा. शिंदे साहेबांचा व्हिडिओ काढा, काढा पटकन. एक 5 मिनिट वेळ, म्हणजे आपल्याला घाई नाही ना फार. तुम्ही फक्त शिंदे साहेबाचा आहे का तिकडा? कधीपासून प्रेम आलं, सगळ्यांना भाऊ गेले निघून, पण लाडक्या भावाला पण आम्ही करणार. देशातलं पहिलं राज्य आहे प्रशिक्षण भत्ता 6,000, 8,000, 10,000 माझ्या पोरांना युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. आता ते 6 महिन्याची ट्रेनिंग करतील, तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल. कुठल्या सरकारने केलं होतं सांगा? आता देवेंद्र फडणवीसनी पण हेच बोललंय, मंगल प्रभातनी पण तेच बोललंय. वाजून दाखवू का? मंगल प्रभातचं वाजून दाखवू का? तो काय देवेंद्र साहेब, देवेंद्रचं बघा. ज्या आस्थापना नोकरी देतील त्या आस्थापनांना 1 वर्षापर्यंत या मुलांचा 10,000 रुपयापर्यंतचा पगार हा सरकार देत आहे. 10 लाख लोकांना आपण नोकऱ्या देतोय, त्यातल्या जवळपास 1.5 लाख लोकांना नोकऱ्या आपण ऑलरेडी दिलेल्या आहेत. मी तुम्हालाही विनंती करेन की या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ आपण घेतला पाहिजे आणि त्यातनं एकदा 1 वर्षापर्यंत एखाद्या आस्थापनेत काम केलं, आपलं काम चांगलं असेल तर त्या ठिकाणीच परमनंट नोकरी देतील. काही कारणाने ते देऊ शकले नाही तर 1 वर्षाचा अनुभव आपल्याकडे असेल, त्याच्या आधारावर आपल्याला खासगी नोकरी देखील करता येईल किंवा त्याचसोबत मोठ्या प्रमाणात आपल्याला एखादा धंदा देखील उघडता येईल. आता मंगल प्रभातजींनी पण हेच बोललेलं आहे, 10 लाख. त्याच्यामुळं तुम्हाला बोलत असताना जरा थोडस माहिती व्हावं म्हणून तुमचा वेळ घे. तर आता आम्हाला तुम्हाला विनंती करायची आहे साहेब, या राज्यातल्या 1,25,000 शासकीय आस्थापनेमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्याला मुख्यमंत्री असताना शिंदे साहेब त्यांच्या काळातली ही योजना बंद पडणार नाही यासाठी आपणाला त्या सरकारमध्ये सहयोगी पक्ष आहोत आपण, थोडा आपला दबाव गट वाढवावा लागेल. जरा थोडी धमकी द्यावी, जरा थोडस आपला शिवसैनिक जागा करावा लागेल. करावं लागेल का रे भावानो? आपण आनंद दिघे साहेबांचे शिवसैनिक आहात. असं या लेकराला वाऱ्यावर सोडू शकत नाही. बाळासाहेबांचा शिवसैनिक या लेकराला असं धारातीर्थी पडू देणार नाही. हा आत्मविश्वास या अनाथांच्या नाथावर आमचा आहे. आम्हाला फक्त भेटीचे सोपस्कार आता नको. आम्हाला राज्य मंत्रिमंडळाची परवाची जी कॅबिनेट आहे त्या दिवशी किंवा उद्या सोमवारी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, राज्याचे सचिव आणि राज्याचे त्या कौशल्य विभागाचे मंत्री या सर्वांची एक बैठक अधिकृतपणे आम्हाला लावून द्या. आणि ही विनंती आपण शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण करावी आणि आमची बैठक लावून आम्हाला ह्या लेकरावाला काय आमचं कारण आहे,
आमच्या 10 लोकांचं शिष्टमंडळ तिथं बोलवावं, त्या शिष्टमंडळासोबत तुम्ही असावं आणि शिंदे साहेबांच्या समोर आम्ही 10 शिष्टमंडळ मांडू. त्यांचीही काय अडचण आहे ते पण ऐकून घेऊ आणि त्याच्यामधला योग्य तो मार्ग या राज्यातल्या बेरोजगारांना जो नेपाळ डोळ्यासमोर तरळतोय ते चित्र बाजूला काढून टाकण्यामध्ये तुमची मध्यस्थी यशस्वी व्हावी अशा प्रकारची विनंती बाबांच्या माध्यमातून या उपोषणार्थ्यांच्या माध्यमातून करतो. आणि यानंतर आपली तुम्ही बोलण्याच्या संत भाषेमध्ये जरा त्यांना बोलू द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला जरा आश्वासित करा, दिशा द्या. धन्यवाद. आपल्याला गेल्या दृष्टीने सातत्यपूर्वक या उपोषणाच्या अगोदरपासूनची पूर्ण कल्पना किंवा ह्या 36 जिल्ह्यातले युवक आहेत या भागातून जे बोलायले त्या भागामधल्या लोकांना कामाची आवश्यकता आहे. वास्तविक पाहता यातील एक देखील मुलगा एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधामध्ये कोणी बोललेलं नाही आतापर्यंत. कारण खाल्लेल्या गोष्टीची जाणीव ह्या मुलांना, बरोबर ना? माझी आपल्याला विनंती आहे की आपण त्यामध्ये खूप ताकदीचे आणि नाशिकमध्ये आपलं खूप चांगल्या पद्धतीचं वलय या ठिकाणी प्राप्त आहे. आपण कुठलीही ताकद लावा, कशी ताकद लावा, पण हे या मुलांचा हक्काची भाकर. आज तब्बल 5 दिवस झाले ते मुलं उपाशी आणि त्यांच्याकडे बोलले तर आम्ही देखील उपाशीचं परिस्थिती आहे. फक्त आपल्याला विनंती आहे की आम्ही नाशिकला येत असताना आम्हाला काहीतरी वाटलं की नाशिकमध्ये जे अनेक संत मंत येतात आणि ते संत मंत आल्यानंतर या ठिकाणी त्यांचा देहाचा उद्धार होतो. एक आपली श्रद्धा आहे. राष्ट्रीय संत गाडगेबाबांनी वैराग्य संपन्न बागडेबांचा विचार डोळ्यासमोर होत असताना तब्बल मी जानेवारी महिन्यात त्या मुलांच्यामध्ये कनेक्ट केला आणि आता सगळी व्यवस्था आपल्या मठामार्फत या ठिकाणी 5 दिवसाला चालूच आहे. अन्नक्षेत्र चालू आहे. भात आमटी खातात मुलं, इथंच राहायची व्यवस्था केली आहे. पण आपल्याला विनंती आहे, म्हणजे मी जास्त काय सांगणार नाही, पण आता तुम्हाला जर सांगायला गेलं या मुलांचं शिक्षण जर बघत असलं तर तुझं शिक्षण काय, तुला काय वाटतंय? साहेबांना काय सांगावं असं वाटतंय? साहेबांना आता सांगावं वाटते की आमचं मानसिक बलात्कार केलेला आहे साहेब सरकारने, की आम्हाला योजना काढायलाच नको होतं पण हे काढली आणि आमचं पूर्ण आयुष्याचं वाटून करून टाकलं. पूर्ण म्हणजे आता कुठं जायचं कुठं राहायचं कसं खायचं हे खूप बिकट परिस्थिती करून टाकली. याच्या अगोदर आम्ही एक म्हणजे कंत्राटी बेस पद्धतीनं काम करायचं होतं. त्या कंत्राटी बेस पद्धतीनं कुठेतरी गावामध्ये नोकरी भेटतंय, त्या नोकरीच्या हिशोबानं आपल्याला सरकार देतोय. सरकार का भाऱ्यावर सोडणारा सरकार नाही, आपला देवाभाऊंचं सरकार आहे. देवाभाऊंचं आहे त्याचबरोबर आपल्या शिंदे साहेबांचं सरकार आहे. पण शिंदे साहेबांचा आता कसं विचार झालाय काय नाही. शिंदे साहेब एवढे खराब नव्हते. शिंदे साहेबांनी जी योजना काढली होती, शिंदे साहेब खूप चांगले होते पण आता कोणाची सावली पडली का कोणाची नजर लागली शिंदे साहेबांना असं आमचं वाटोळं करण्याचा विचार करायचा. शिंदे साहेबांचा आताही बी त्यांच्या प्रती आमचं प्रेम आहे होता, पण आता राहणार की नाही हे आता तुमच्यावर आहे. माझी विनंती आहे आपण एक ऑफिशियल जी भेट आहे किंवा ह्या मुलांचं उपोषणच्या दृष्टिकोन ठोस, आता निवडणुका आहेत किंवा बाकीची कारणं आहेत, हे या गोष्टीवर कसं मात करणार त्यावर तुम्ही शांत आणि संयमी पद्धतीने विचार करून. आता पाटील साहेबांनी चाकूरकर साहेब ते लातूरचे आहेत. आता राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक त्यामध्ये आहेत, पण मी माझ्या आध्यात्मिक क्षेत्रातून तुम्हाला सांगतो की माणसातला देव बघा असे म्हणणारे आपण आहोत. राष्ट्रीय संत गाडगेबाबांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा विचार डोळ्यासमोरून वाटचाल करत असताना आपल्याला विनंती आहे, कसंही करा, कुठल्याही वजनीत पाणी द्या, पण ह्या मुलांना ह्या ठिकाणी पाणी मिळावं एवढीच मी तुमच्याकडे अपेक्षा करतो. याच्या व्यतिरिक्त जास्त काही बोलूच नाही. धन्यवाद. जय महाराष्ट्र. राष्ट्रीय संत गाडगे महाराज आणि त्याच मार्गावर चालणारे बाबा त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन चालू आहे. प्रथमतः पाटील साहेब आपण बोलत होता, आपलं वक्तृत्व आणि आपली तळमळ आम्ही समजू शकतो. कारण मी सुद्धा या विद्यार्थी चळवळीतूनच मोठा झालेलो एक कार्यकर्ता आहे. आणि आपल्या नक्की काय समस्या आहेत, काय वेदना आहेत, ह्या काय वेगळ्या सांगण्याची आवश्यकता नाही. कारण रोजगार काय असतो, त्या रोजगाराची तळमळ काय असते आणि त्याची गरज काय असते याची जाणीव मला सुद्धा आहे.
मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो, एक लहान कार्यकर्ता आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो की हा एकमेव पक्ष असा आहे बाबा की काल आमचे सचिव आदरणीय मोरे साहेबांचा मला फोन आला, संजय मोरे साहेबांचा, की अजयजी तुम्ही मंत्री महोदयांबरोबर आहात आणि तुम्ही ताबडतोब अनंत कानडे मैदानावर बसलेल्या सर्व आंदोलनकर्त्यांना भेट द्या, कारण ही सर्व आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांना मानणाऱ्या विचारांची सगळी मंडळी आहे. मी काल आमच्याबरोबर आमचे मंत्री महोदय सुद्धा होते, आदरणीय दादासाहेब भुसे. इथे येण्याच्या आधी मी दादासाहेब भुसेंशी पण बोलणं झालं एवढ्यातच. मी सांगितलं की मी त्या आंदोलनस्थळी चाललोय दादा. त्यांनी मला यातल्या काय त्रुटी आहेत काय त्याही समजून सांगितलं की अजय असा असा विषय आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींची जी योजना होती, योजना 6 महिन्यांसाठी होती, मग त्याला एक्सटेन्शन माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी 5 महिन्याचं दिलं. मग यात काय विषय आहे काय नाही काय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, आपल्याला सर्वांना माहिती आहे. सत्ता तिथं शहाणपण असतं, बरोबर की नाही. परंतु मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो, मी तुम्हाला यासाठी विनंती करायला आलोय की पहिलं तर आपण हे उपोषण सोडावं. आपण जे म्हटलात की कॅबिनेटच्या जेव्हा कधी कॅबिनेट होणार आहे त्यावेळेस काहीतरी एक ज्याला काय म्हणतो की रिझल्ट ओरिएंटेड चर्चा होणं आवश्यक आहे. चर्चा झाली आहे, बरोबर आहे. आणि मी तुम्हाला अत्यंत म्हणजे खात्रीनं सांगतो, मला वाटत नाही की माननीय एकनाथ शिंदे साहेब जर मुख्यमंत्री असते तर आपल्या सर्वांना अशा पद्धतीने बसले. अत्यंत संवेदनशील असा नेता आहे, मी स्वतः बघितलेला. कार्यकर्त्याला भेटणारा, तळागाळातल्या माणसाला भेटणारा, त्यांच्या संवेदना जाणून घेणार आहे. बघा, ते काय देव नाही, बाबा इथं बसले. देव सुद्धा सगळ्यांच्या सर्व गोष्टी पूर्ण करू शकत नाही. हा माणूस असा आहे की म्हणजे वर्षा जे माननीय मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे, त्या वर्षाने त्याच्या इतिहासात सुद्धा एवढे लोक बघितले नसतील एवढे माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी बघितले. पहाटे 4-4 वाजेपर्यंत 2-2, 5-5 हजार लोक असायची आणि प्रत्येकाशी माननीय एकनाथ शिंदे साहेब बोलायचे, जाणून घ्यायचे, निश्चितपणे सोडवण्याचा प्रयत्न करायचे. आणि मला माहिती आहे की त्यांच्या हाताला यश आहे. आणि म्हणूनच आपण सर्वांना हे सगळं संधी मिळाली तीही त्यांच्याच प्रयत्नातून मिळाली. आणि मला ज्या अर्थी माननीय आमच्या शिवसेनेच्या सचिवांचा फोन आला त्या अर्थी हा विषय अत्यंत गांभीर्यानं त्यांनी सुद्धा घेतलेला आहे, लक्षात घ्या. नाही तर कोणी मला सांगा ना, मला काय माहिती होतं, बरोबर की नाही. हा, मला दिनकर अण्णांनी परवा येऊन सांगितलं होतं अजय असं असं सगळी मंडळी बसली आहे, बाबा बसलेत, त्यांच्या भेटीला आपल्याला जायचं. परंतु काल मला आमच्या शिवसेनेच्या मुख्य सचिवांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला भेटून हे उपोषण कसं थांबवता येईल आणि त्यांच्या काय भावना आहेत त्या समजावून घ्या आणि मला कळवा. त्यामुळे शिवसेनेनं हा विषय सोडलेला नाही, हे पहिलं मी सांगायला. शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून, एक शिवसैनिक म्हणून मी या ठिकाणी आलो, नाही तर इथे आलोच नसतो बाबा. पहिली गोष्ट ही. दुसरं, तुम्ही ज्या मैदानात बसला त्या मैदानाचं नाव अनंत कानडे मैदान आहे. हे स्वातंत्र्यवीरांचं मैदान. आणि हे नाव आहे ना, याचं नाव आधी गोल्फ क्लब होतं, याला नाव वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिलं आहे. याला गोल्फ क्लब नाही, याला स्वातंत्र्यवीर आनंद कानडेंचं नाव द्या. त्यामुळे ह्या मैदानाला एक वास्तूला एक वेगळं महत्व आहे. त्यामुळे ह्या वास्तूमध्ये तुम्ही केलेलं उपोषण, मला वाटत नाही ह्या वास्तूची काही गरिमा आहे, त्यामुळे वाया जाणार नाही. परंतु मी स्वतः परवा मंगळवारी मुंबईला जाणार आहे. मी साहेबांशी हा विषय व्यक्तिगत बोले. मी माननीय मंत्री महोदयांच्याही कानावर हा टाकणार आहे. आपण काल म्हटला की भरत शेठच्याही कानावर आपण हा विषय टाकू आणि अशी बैठक घडवून आणून काय करता येईल या संदर्भातलं एक ठोस पाऊल आपण उचलू. आणि शेवटी असं आहे की सगळी मंडळी आशाही वाईट असते. त्या आशेपोटी मला वाटतं कधी झालाय तुमचा ब्रेक, कधी मिळाला तुम्हाला? 2-3 महिने झाले. त्यामुळे त्या आधी हा निर्णय होणं अपेक्षित आहे, नाहीतर त्या आशेपोटी ही सगळी मंडळी तशीच राहील. त्यामुळे संपलाय नाही. मग मला असं वाटतं आपण ताबडतोब ही बैठक घेतली पाहिजे. या संदर्भातलं गांभीर्य
म्हणजे आता याचा अत्यंत एकाला अटॅक आला तो आता जे मध्ये नाही. मग पाटील साहेब, मला असं वाटतं की एक छोटीशी नोट करून मला व्हॉट्सअपला आपण पाठवली तर मी ताबडतोब मी पण वर कळवतो. आणि या संदर्भातली एक बैठक, कारण ह्या बैठकीला नुसतं शिंदे साहेबांची बैठक घेऊन फायदा नाही आपल्याला, कारण मुख्यमंत्री यात असले पाहिजे, कारण ते आपल्या महायुतीचे प्रमुख आहेत आणि महायुतीचे प्रमुख म्हणून त्यांच्यापर्यंत ह्या भावना पोहोचवण्याचं काम आपण करू. शिंदे साहेबांना आपण सांगू. मला वाटतं या खात्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा आहेत, ते सुद्धा त्या ठिकाणी असले पाहिजेत. आणि मग नक्की काय निर्णय ह्या सगळ्यांच्या भविष्याचा घ्यायचा आहे या संदर्भात आपल्याला आग्रहाची मागणी करण्याचा मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करेन. मी आपल्याला विनंती करणार आहे की ही जी मंडळी आहे यांनी आधी यांची तब्येत सांभाळावी, कारण कुठलाही लढा देण्यासाठी आपण सशक्त असलो पाहिजे, कारण हा लढाच आहे. राहिला विषय तुम्ही सांगितलं की नेपाळ वगैरे, तर हे काय नाही, हा आपला महाराष्ट्र आहे. आपण एवढे काय छोटे मोठे आणि एवढे काय हे नाही. आपल्यात एक ताकद आहे लढण्याची, घेण्याची. नेपाळ हा वेगळा विषय होता, त्यामुळे ती चर्चाही करणं योग्य नाही. परंतु आपल्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी मी स्वतःही आग्रही आहे आणि हा आग्रह मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे व्यक्त करेल. हीच या ठिकाणी आपल्याला सांगतो. बाबा, माझी विनंती आहे की आपण हे उपोषण जे आहे चालू ते त्यांना सोडायला सांगा, कारण त्यांच्या भावना तर पोहोचवण्याचं काम मी करणारच आहे आणि ते तुम्हाला जाणवेल सुद्धा. परंतु स्वतःच्या शरीराला असा त्रास देऊन हे योग्य होणार नाही. निर्णय कसा सकारात्मक होईल यासाठी आपण प्रयत्न करू. मला वाटतं पाटील साहेब, तुमचा सुद्धा मोठा अभ्यास या विषयामध्ये आहे, तर याचा एक प्रॉपर ड्राफ्ट करून जर तुम्ही मला पाठवलं तर ह्या लढ्याची व्याप्ती काय, त्या लढ्याची गांभीर्य काय, हे पोहोचवण्याचं काम एक कार्यकर्ता म्हणून मी निश्चितपणे करेन. मला आपल्याला विनंती, आपण सर्व नाशिकमध्ये आला आहात, आपण जेवण केले की नाही मला माहीत नाही. बाबा यांची काही जेवणाची व्यवस्था वगैरे करायची असेल तर ती जबाबदारी मला सांगा, ती पण मी करण्यासाठी इच्छुक आहे. आणि हे सगळे आमच्या नाशिकचे पाहुणे आहात आणि मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा एक शिवसैनिक आहे, त्यामुळे आपली एक वेगळी नाळ आहे. पुनश्च एकदा तुमच्या समस्या पोहोचवण्यासाठी मी स्वतः मुंबईत जाऊन त्या समस्या पोहोचवेल, याचं गांभीर्य पटवून देईल, हे मी तुम्हाला या ठिकाणी खात्री देतो. आपण इथं मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महिला रोज तिथं उपोषणाला येते, तिच्या मुलीची एक भावनिक सत मला ऐकायची. 2 मिनिटं माईक घ्या पवन सर. खूप लांब राहतात. तेव्हा मी म्हणालो, आई तू माझा व्हिडिओ काढून शिंदे मामांना पाठव, तर मी त्यांच्यासोबत बोलू शकते. शिंदे मामा, तुम्ही जेव्हा आईला नोकरीवर ठेवलं ना, तेव्हा ती खूप खूप खुश झाली. ती माझ्यासोबत माझ्या शाळेत दररोज यायची, दररोज शिकवायची. मला खूप चांगलं वाटायचं. आता जर ती माझ्यासोबत शाळेत येतच नाही. जेव्हा मी तिला विचारलं तेव्हा ती मला म्हणली, बाळा, मला शिंदे मामांनी कामावरून काढून टाकलं. शिंदे मामा, तुम्ही तिला कामावरून काढून का टाकलं? तिच्याकडून काही चुकलं का? आता तर ती आम्हाला सोडून रोज नाशिकला आंदोलनाला जाते. आम्ही दोघं बहीण भाऊ फार रडतो आणि रात्री ती फार लेट येते. 12 वाजता 1 वाजता येते. शिंदे मामा, असं तुम्ही का केलं? सांगा ना मामा मला. तुम्ही तिच्या कामाचे पैसे सुद्धा दिले नाही शिंदे मामा. असं का केलं तुम्ही शिंदे मामा? शिंदे मामा, तुम्ही तिला तिची नोकरी परत द्या ना, म्हणजे ती आमच्यासोबत परत शाळेत येईल. शिंदे मामा, मला खूप रडू येते. शिंदे मामा, सांगा ना तुम्ही असं का केलं? मला एक सांगा की पेमेंट बाकी जे आहे हा विषय, हा कधीचा, ह्या जे एक्सटेन्शन मिळालं त्याचे पेमेंट बाकी आहे का? 5 महिन्याचं हे जे काही जणांचं आधीच 1 महिने. त्याचे पण डिटेल त्याच्यामध्ये घ्या. 70% झाले. आणि अजून एक विनंती आपल्याला, शिंदे साहेब अन्नदाते आहेत, त्यांच्याबद्दल अशा व्हिडिओज करू नका. लक्षात घ्या. तुम्हाला काय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. बाबाही जाणतात, आपणही जाणतात. आपल्याला सांगू शकतो की शिंदे साहेबांचं पुण्यात आलं नाही, रात्री त्याला 1.5 वाजता भेटलो आणि 2000 कोटी रात्री त्याला भेटलो. सकाळी 2000 कोटी भेटले.
त्यानंतर 2600 कोटी दिले, जेवणाची व्यवस्था केली, त्यांच्यापर्यंत आमची जर व्यवस्था शिस्त गेली तर दुसऱ्या मिनिटामध्ये हा विषय मार्ग असतो. आणि साहेब नाही म्हणून ऐका ना, तुम्हीच ऐका, मी सुद्धा याच चळवळीतून बाहेर आलो. मला वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. जो करतो ना त्याच्याबद्दलच असं झालं ना तर मग त्याचा इंटरेस्ट संपतो. बरोबर आहे ना? तुम्हालाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे कोणाच्या हातात काय आणि कोण नाही. त्यामुळे उगीच शिंदे साहेबांना तोसू नका अशा. नाही, ठीक आहे? साहेबांचं काम ज्या पद्धतीनं आहे, मी जे सांगतो ते ऐका. एकच माणूस आहे तुमची बाजू लावून जाणार आणि त्याला अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर तुम्ही ठरवा, माझं काय म्हणणं नाही. जय महाराष्ट्र. आम्हाला या ठिकाणी कसं होतं असं नाही चालणार. या ठिकाणी 100% नाही नाही, आपल्याला या ठिकाणी जर बघितलं तर शिंदे साहेबांच्यावरती एवढं प्रेम आहे आणि शिंदे साहेब एवढे चांगले आहेत की त्या अनुषंगाने आत्तापर्यंत आम्ही रात्रीच्या 1:30 वाजता 2 वाजता आणि साहेब तुम्हाला पटणार नाही की देहूतून आम्ही मुंबईला निघालो तेव्हा शिंदे साहेबांनी सांगितले बाबा तुम्ही आहे त्या ठिकाणी थांबा, आहे त्या ठिकाणी थांबा, तुम्ही या एक पाऊल पुढे यायची गरज नाही. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला. बरोबर ना? देहू दिंडीत कोण कोण होते? आम्हाला जेवणाला पैसे पाडून दिले महाराज काय सांगतो, देणारा माणूस आहे. आणि त्यामुळे त्यांचे जाणीव. तुम्हाला सांगतो, तुम्ही जेवढे तडपताय ना त्यापेक्षा जास्त ते तडपत असतील. आणि आता मला विषय माहिती आहे साहेब. आता या ठिकाणी की ह्याने जे बाकीच्या गोष्टी आहेत त्या गोष्टीच्या अनुषंगाने आपल्याला माझी विनंती आहे की पूर्ण मंडळी, पूर्ण ताकदीची मंडळी शिंदे साहेबांनी हे काम त्यांच्या माध्यमातून होऊ शकतंय. त्यासाठी आपल्याला 100% ताकदीशी आपण जे प्रयत्न करणार त्या पद्धतीचा जर विषय झाला तर 100% आपल्याला आणि पटणार नाही की रात्री 2-2 वाजता 1:30 वाजता भरतशेठ गोगल साहेब, बरोबर ना ताई? रात्री 1:30 वाजता जेवण घातलं त्यांनी. किती वाजता? सगळे असेच आहे आपले. आता तुम्हाला आणि आजच मी एक मिनिट फोन लावतो, एक मिनिट. दुसऱ्या साहेबांशी किती इथं काय असं नाही आलो मी, प्रत्येक आम्ही विचारतो आणि किती 1:09 कळकळ आहे म्हणून चालू ना. आम्हाला इथे काय भाषण करू? आता इथे भाषण साहेब आमचं कोण ऐकून पण घेत नाही साहेब. आम्हाला आहे ना दादा तो व्हिडिओ एक नाही, शिंदे साहेबांच्या बद्दलचा निगेटिव्ह हा प्रकारच नाही, कारण तो माणूस आपल्यासोबत आहे. मी सातत्यपूर्वक सांगत होतो. ठीक होतं पण ते शेवटी ठीक. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी जो शब्द दिलाय महाराज, जे शब्द दिलाय तो शब्द पाळणारे व्यक्तिमत्व आहे. आणि त्यामुळे आपल्याला पूर्ण विश्वास आहे की आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आम्हाला या स्टेडियममध्ये साहेब आम्हाला क्रिकेटवाले शेवट आम्हाला कोणी बघत नाही. एक दुर्भाग्य आमचं इथं. मठातून आम्ही 80 आता छत्रपती शिवरायांचा पुत्र आहे ना. आपल्याला विनंती आहे की आता आम्ही सध्याची अवस्था आहे साहेब, मठावरून सगळ्या चटई भांडी सगळं मठावरून आणले आणि या ठिकाणी बसलो आम्ही, पण आम्हाला कोणी बघेना. तो एकच मार्ग आहे, तो जो मार्ग आहे तो एक मार्ग असा आहे की तुम्हाला पटणार नाही की साहेब इथली कुठलीही गोष्ट, फक्त आपल्याला माझी विनंती आहे की आपल्या माध्यमातून ते ऑफिशियल बाकी गोष्टी करू. तुम्हाला माहिती आहे आज माझ्या घरातलं लग्न आहे. घरातलं कधी मी त्या मॅडमला 11 वाजेपासून चर्चा सुरू असल्यामुळे थोडा वेळ सर्वांनी सहकार्य करावं.
हे पण मान्य घेणं आणि हे बघा मी तुम्हाला सांगतो मी साहेबांना तर काम द्यायचं आहे आपल्याला एक मी आता बाबांशी बोलतो काही मित्रांनो, हे एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे अत्यंत विश्वासू नाशिक येथील शिवसेनेचे नेते होते आणि त्यांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे की शिंदे साहेब हे कोल्हापूर, सांगली, सातारा या दौऱ्यावरती आहेत आणि तिथून आज आल्यानंतर संध्याकाळी उशिरा हा विषय त्यांच्या कानावरती घालण्यात येईल आणि मंगळवारपर्यंत एक प्रशासकीय बैठक आपली लावण्यात येईल अशा पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी प्रशिक्षणार्थ्यांना आश्वासित केलेलं आहे. नमस्कार सर. नमस्कार. कोणत्या जिल्ह्यातून आला आपण? नांदेड. आता जे काही शिवसेनेचे नेते या ठिकाणी आलेले होते त्यांनी जे काही आश्वासन दिलेलं आहे, शब्द दिलेले आहेत, काय वाटतं याविषयी? सर, आमची एकच इच्छा आहे, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांची वेगवेगळे आंदोलनं या ठिकाणी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी झाली आहे आणि प्रत्येक वेळेला आम्हाला एक आश्वासन देण्यात आलं आहे. कुठलाही ठोस निर्णय किंवा माननीय मुख्यमंत्री महोदयासोबत आमची चर्चा किंवा बैठक अधिकृतरित्या व्हावी एवढीच अपेक्षा आहे आणि या ठिकाणी प्रशिक्षणार्थी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांना न्याय मिळावा, सर्व प्रशिक्षणार्थींना न्याय मिळावा, आमच्या हातामध्ये GR मिळावा
आम्हाला पुढचं काय आहे शासनानं सांगावं, अशा प्रकारची भूमिका आंदोलनकर्त्यांची आहे. म्हणून शासनानं आमचा अधिकचा वेळ न घालता किंवा आमची जी काही फरफट होत आहे या ठिकाणी उघड्यावर बसून राहणे, थंडीच्या दिवसामध्ये वेगवेगळे आंदोलन जिल्ह्यातून आलेले लोक, मुली आहेत, महिला आहेत, त्यांच्यासोबत लेकरंसुद्धा आहेत आणि या सर्वांची जे काही फरफट होत आहे ती शासनानं लक्षात घेऊन तात्काळ या ठिकाणी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींना न्याय मिळवून द्यावा, युवा प्रशिक्षणार्थींना त्यांच्या हक्काचा रोजगार उपलब्ध करून द्यावा असं माननीय मुख्यमंत्री यांना विनंती करतो. आणि शिवसेनेच्या माध्यमातून माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब जे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री ही योजना महाराष्ट्रात आणली. प्रशिक्षणार्थ्यांसाठी सूचना आहे, कृपया काम असेल तर जावं. त्या योजनेमध्ये सर्वांनी सर्वांना न्याय मिळावा एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण कुठून आलात? नांदेड जिल्हा. कृपया शांततेने आपल्या जागेवर आपण बसावं ही विनंती आहे. जेवण करायला अजून वेळ आहे. या ठिकाणी तरी नमस्कार सर, कोणत्या जिल्ह्यातून आलात? आम्ही नंदुरबार जिल्ह्यातून आलो सर. शांतपणे आपल्या जागेवर आपण आता जे काही शिवसेनेचे नेते या ठिकाणी आले हो, त्यांनी काय आश्वासन दिले, काय समाधानकारक बोलले? हो, माहिती आहे, कळत आहे, पाय दुखत असेल, कंबर दुखत असेल, हा वेदना केल्याशिवाय आपल्याला यश भेटणार नाही. की शिंदे मामापर्यंत निरोप नक्कीच पोहोचू आणि आयुष्य सुखाचं जगायचं म्हटलं तर कॅबिनेट बैठकमध्ये आपला निर्णय दुःख भोगावं लागते. चांगल्या चांगल्या संत समाधान लोकांनी वाटतं सांगितलेलं त्यांच्या आहे. शब्दावरती? काय सर? समाधानी आहेत का त्यांच्या शब्दावरती? हो नक्कीच. आता आम्ही आशेच्या केरण्यावर देव समाधानी पाहायला गेलो आणि देव होऊन आणि आलो. नक्कीच आमचे आंदोलन तर सक्सेस होईल. आपण नोकरी मागायला चाललो, आज संख्या खूप कमी तसंच झालेली दिसते. आपल्याला नोकरी नाही सर, संख्या तर नोकरी बरीचपैकी घेण्यासाठी आहे. सक्षम राहावं लागेल. हजारच्या वरतीच संख्या आहे आज. पण आज 5वा दिवस म्हणून आहे, तरी पण सगळ्यांनी अद्याप, वेळेचं नियोजन करा आणि युवा लवकरात आणि लवकर युवती आपल्या इथे जागेवर जमलेले आहेत. स्थानापन्न व्हावं. अच्छा. आणि अजून संख्या वाढवण्याची काही आशा वाटते? 100% सर, उद्या 100% संख्या वाढेल. उद्या कमीत कमी 10,000 ते 15,000 संख्या वाढेल एवढी माझी चांगली इच्छा आहे. अच्छा, धन्यवाद सर. या ठिकाणी आपण बघू शकता, या ठिकाणी सरकारच्या लाडक्या बहिणी प्रशिक्षणार्थी महिला देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅडम नमस्कार, कोणत्या जिल्ह्यातून आलेला? आम्ही सोलापूर जिल्ह्यात शिक्षण विभागचे आहोत. अच्छा. आता या ठिकाणी शिवसेनेचे नेते या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी काही आश्वासन दिलेले आहेत, काही शब्द दिलेले आहेत, त्यावरती काही समाधानी आहात का? काय बोललेत काय? त्यांनी आश्वासन तरी दिले सर. आम्हाला आश्वासन लेखी आश्वासन पाहिजे सर. आम्हाला रोजगार मिळालाच पाहिजे. आम्हाला कायमस्वरूपी रोजगार पाहिजे. त्यासाठी आम्ही आमच्या मुलाबाळांना सगळ्यांना सोडून इथं येऊन 8 दिवस झाले राहिलो. जोपर्यंत GR मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथेच थांबायची आमची तयारी आहे. आम्हाला रोजगार मिळालाच पाहिजे, नाहीतर आमचं पुढील आयुष्य चांगलं जाणार नाही हे आम्हाला माहीत आहे. त्यासाठी आम्ही इथं अजूनपर्यंत आल्यापासून राहून आहे. आज 5 दिवस झाले, आज 5वा दिवस आहे. 5 दिवसापासून या ठिकाणी काही प्रशिक्षणार्थी उपोषण करतायत. हो. त्यांची तब्येत कशी आहेत आणि जे लोक घरी आहेत तर त्यांना काय आव्हान कराल आणि यांची तब्येत कशी होईल? नाही सर, तब्येत तर त्यांची खालावलेलीच आहे. 5 दिवसापासून त्यांच्या पोटामध्ये अन्न पाणी काहीच नाही आहे. खालावलेली तर तब्येत आहेच त्यांची. आणि घरी बसून इथं जेवढी संख्या नाही तेवढी गव्हर्नमेंटमध्ये संख्या आहे लोकांची. ते लोक घरी बसण्यापेक्षा इथं उपस्थित दाखवायला पाहिजे त्यांनी आपली, असं वाटते प्रत्येकाला. घरी बसून तर सगळे कमेंट करू शकतात, आम्हाला पण आलं असतं कमेंट करायला. पण इथं जर मोठी संख्या दिसेल तर सरकारला काहीतरी निर्णय घेता येईल. कुठेतरी 5-50 विद्यार्थी असतील किंवा थोडेफार विद्यार्थी असतील तर सरकारने निर्णय घेऊ शकणार नाही. मोठ्या संख्येने सगळ्यांनी इथं उपस्थित राहावं असं वाटतं. कालपर्यंत जे कोणी नेते या नेत्यांना बोलत होते, जे कोणी व्यक्ती, तर त्यांचं म्हणणं असं होतं की हे शिवसेनेचे नेते आल्याच्यानंतर खूप पॉझिटिव्ह असं काहीतरी परिणाम त्यावरती निघेल. परंतु इथे संख्याबळ कमी असल्यामुळे त्यांच्याकडनं तेवढी पॉझिटिव्हिटी आली नाही असं काही वाटतं का? नाही, बरोबर आहे ना. संख्याबळच पाहिजे सर. किती झालं तरी संख्याबळावरती सगळं निर्णय होऊ शकतं. इथे जर म्हणजे लढणारे जर तुम्ही संख्या सांगत असताना 1,34,000, 1,70,000 असं सांगत असेल त्यातले पण 1,00,000 वरती जाऊ द्या. पण निदान 34,000 किंवा 10-15,000 पर्यंत जरी संख्या असेल तरी निर्णय काहीतरी होऊ शकतोय. इथं संख्याच नाहीये तर मग ते निर्णय घेणारे पण थोडंफार त्यांचं हे असणारच नसेल. आणि किती दिवस थांबण्याची तयारी आहे? किती दिवस सर, जोपर्यंत आमचा काही सरकार विचार करत नाही तोपर्यंत मी इथं ठाम मानून राहण्यासाठी तयार आहे. त्या तयारीत येत्या काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत.
तर जर या प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर त्या निवडणुकीवर काही परिणाम होईल का? होईल सर, नक्कीच होणार. कारण कसं आहे, देशाचं पूर्ण हे जे आहे ते युवावरतीच आहे आणि इथं सगळे मोठ्या संख्येने युवाच आहेत आणि होणारच नक्कीच त्याच्यावरती परिणाम होणार. कारण युवकांनी जर नाही वोटिंग दिलं आणि प्रत्येकाच्या युवकांच्या घरून जर प्रत्येकाने वोटिंगसाठी हे केलं तर नक्कीच परिणाम काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकावरती होणार. त्यात काहीच मत नाही सर. चालेल, खूप खूप धन्यवाद मॅडम. कारण की जेवणाची व्यवस्था सध्या झालेली नाही, आणखी शेजारची राहिलंय. मग जेवण आज उशिरा या ठिकाणी आपण बघू शकतात खूप सारे प्रशिक्षणार्थी या ठिकाणी आलेले आहेत. नमस्कार सर, आपण कुठून आलेलात? नाव सांगा तुमचं. माझं नाव स्वप्नील अशोक पगारे, मी वैजापूर तालुक्यातून आलो आहे. इथे चांगलीच गर्दी जमलेली आहे आणि मला तरी वाटतं की पॉझिटिव्हनेस आहे, आपल्या सर्वांना रोजगार मिळेल. तरी सर्वांनी येण्याची कृपा करावी. सगळ्यांना नम्र विनंती, या सगळे या नाशिकला या, जवळच आहे. शक्य होत असेल तरी या, नसेल होत तरी या. तुम्ही या आंदोलनात केव्हापासून सहभागी झाले आहात आणि कधीपर्यंत थांबणार आहात? सुरुवातीपासूनच आपले बाबांना पाठिंबा दिला आहे. आझाद मैदानपासून, सांगलीपासून छत्रपती संभाजीनगर असेल, त्यानंतर आज नाशिकमध्ये तिथे मैदानावरती पण मी उपलब्ध आहे आणि बाबाला समर्थन आहे माझं आणि नक्कीच आपल्याला यश मिळणार. फक्त आपल्याला हा लढा चालू ठेवायचा आहे, त्याच्यासाठी सर्वांनी यावे इथे. या आंदोलनात कधीपर्यंत थांबणार आहात? आता हे बोलताय की मंगळवारपर्यंत आपल्याला लेटर मिळणार आहे, GR मिळणार आहे. तर पॉझिटिव्ह आहेत सर्वजण. तर सर्वांनी त्याची वाट बघावी. आता वाट बघावी म्हणजे आपण पण थोडं ॲक्शन मोडवर असलं पाहिजे आणि ज्या कोणी महिला पुरुष असतील त्यांनी कृपया करून घराबाहेर पडावं. इथे नाशिकला यावं, जास्त लांब नाही, महाराष्ट्रामध्येच आहे. आपण 11 महिने नोकरी केली आहे, 2 ते 3 दिवस इथे द्यायला आपल्याला काही हरकत नाही असं मला वाटतं. राहण्याची व्यवस्था आहे, बाकीचे पण बंधू भगिनी आहे, बाथरूमची सोय आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. सिक्युरिटी आहे, पोलीस लाईन आहे, सगळी काही सुविधा आहे. फक्त 2 ते 3 दिवस आपल्याला यायचं आहे आणि इथे बाबांना समर्थन द्यायचं आहे आणि आपला जो लढा आहे तो पुढे चालू ठेवायचा. संभाजीनगरचे किती प्रशिक्षणार्थी आहेत? 109 होते सुरुवातीला, 5 तारखेला. आज थोडीशी कमी आहे, त्याचं गांभीर्य आहे. परंतु मला तरी आशा आहे की उद्या सोमवार आहे. मला अशी बातमी मिळाली आहे की सोमवारच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी साईडून बरेचसे लोक प्रशिक्षणार्थी हे ग्राउंडवर येणार आहेत. तर त्यांनी यावं, त्यांचं स्वागत आहे आणि ते आंदोलनाला आम्हाला सहकार्य करा. चालेल, खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार मॅडम, कुठून आलात आपण? वैजापूर तालुक्यात. आज या ठिकाणी शिवसेनेचे नेते आलेले होते. त्यांनी सर्व आंदोलकांसोबत संपर्क साधला, संवाद साधला. तर त्यांनी दिलेल्या आश्वासनावरती, त्यांनी दिलेल्या शब्दावरती समाधानी आहात का? शिंदे साहेबांनी पण आपल्याला शब्द दिला, आपण त्याच्या पण अजून मागं जातात. त्यांनी पण दिला, त्यांच्या पण आपल्याला मागं राहावंच लागणार आहे. कारण जोपर्यंत ते निर्णय देत नाही तोपर्यंत आपल्याला काही मिळणारच नाही ना. आपल्या हातात काहीच नाही. आपण आंदोलन, उपोषण केल्याशिवाय आपण दुसरं काही करू शकत नाही. संख्याबळ कमी असल्यामुळे त्यांच्या बोलण्यातील पॉझिटिव्हिटीमध्ये काही फरक जाणवला? आता तो जाणवतोच, पण मग संख्या आता सगळे येतच आहेत, अजूनही येतच आहेत. संभाजीनगरवरून येत आहे, वैजापूर, गंगापूरहून पण येतच आहे. संख्या अजूनही वाढणारच आहे. कारण की जोपर्यंत काहीतरी निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण सुटणार नाही. चालेल, खूप खूप धन्यवाद मॅडम. या ठिकाणी आपण बघितलं आहे की संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातून देखील काही प्रशिक्षणार्थी महिला या ठिकाणी आलेल्या होत्या. सर नमस्कार, कुठून आलात आपण? सर आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातून आलेलो आहेत. या ठिकाणी जे काही आंदोलक आहे त्यांची तब्येत कशी आहे? आज उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि जे प्रशिक्षणार्थी उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांची प्रकृती अगदी चिंतादायक वाटते. आता पुढची दिशा कशी असेल, काय असेल नियोजन, समोरचं काय प्लॅन? सर मंगळवारी शिष्टमंडळ जाणार आहे, तर कळेल. पण मग संख्याबळ शेवटी सगळं संख्याबळावर अवलंबून आहे सर. जरी इथं जर प्रशिक्षणार्थी संख्या दिसलीच नाही तर प्रशिक्षणार्थ्यांच्या बाजूने कसा निकाल लागणार सर? ही प्रकृती खूप चिंताजनक वाटत आहे आज की प्रशिक्षणार्थ्यांची संख्या आज इथे खूपच कमी दिसत आहे. नक्कीच खूप सारे या ठिकाणी आपल्यासोबत संवाद साधणारे
प्रशिक्षणार्थी सांगताय की जे घरी बसलेले प्रशिक्षणार्थी आहे या आंदोलनात सहभागी झालेले नाही, त्यामुळे या आंदोलनावरती निगेटिव्ह प्रभाव पडू शकतो. सर नमस्कार. नमस्कार सर. आपण कुठून आलात? मी छत्रपती संभाजीनगर, तालुका गंगापूर. काय मागणी आहे? मागणी हीच सर, कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा म्हणून. ही मागणी मागताय, परंतु त्यात तेवढी धार वाटते का? तेवढे प्रशिक्षणार्थी या ठिकाणी आहेत का? त्याचाच अभाव आहे सर. प्रशिक्षणार्थी यांनी आलं पाहिजे. जर संख्या दिसेल त्याचाच प्रभाव इथं आपल्याला जाणून येईल आणि कुठेतरी दखल घेतल्या जाईल. या ठिकाणी आपण बघतोय की जे काही उपोषण करत आहेत, 5वा दिवस आहेत, आजपर्यंत त्यांनी कधी उपोषण केलेलं नाही, अनुभव नाही, तर त्याचा काही त्यांच्यावरती इफेक्ट जाणवतोय का? हो जाणवतोय सर. आता आल्यापासून बघतोय तर त्यांची जी तब्येत आहे ते खरंच खूप हालाकीची झालेली आहे. लवकरात लवकर यावरती काहीतरी तोडगा निघाला पाहिजे, कारण ते आपल्यापैकीच आहेत, आपलेच बंधू आहे, काही भगिनी आहेत. तर लवकरात लवकर याची दखल घेऊन आणि योग्य निर्णय घेतला पाहिजे, ही खूप मोठी आशा आहे. काहीतरी तोडगा इथं निघावा. खूप खूप धन्यवाद सर. अजून काही कोणी मनोगत व्यक्त करू इच्छितं? आपल्या भावना कोणी व्यक्त करणार असेल तर? इथल्या उपोषणाला बसलेल्या प्रशिक्षणार्थी आपल्या अहिल्यानगरच्या भगिनी, त्यांची तब्येत अत्यंत खालावली आहे. तरीही जिल्हा प्रशासनाने कुठलीही प्रकारची वैद्यकीय मदत त्यांना आतापर्यंत पुरवली नाही. साधी ॲम्ब्युलन्ससुद्धा इथे उपलब्ध नसल्यामुळे वैद्यकीय जर आणीबाणी जर झाली तर तात्काळ त्यांना उपचार मिळवण्यासाठी इथे कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही. आणि लांबून म्हणजे चिरोलीपासून सर्व प्रशिक्षणार्थी इथे येऊनही कोणताही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासकीय अधिकारी ते आला नाही, याची खूप खंत वाटते. कधीपर्यंत थांबण्याची इच्छा आहे? म्हणजे या आंदोलन कधीपर्यंत सुरू राहील? उद्या आमचे प्रतिनिधी हे मुंबईला जाणार आहे आणि दर मंगळवारी ही कॅबिनेटची बैठक असते. तर कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आमचा विषय तिथे मांडला जाणार आहे, तर मंगळवारपर्यंत थांबण्याचा विचार आहे. खूप खूप धन्यवाद सर. सर्वप्रथम आरंभ यशाचा या चॅनलचे मी मनापासून आभार मानतो, कारण सुरुवाती पहिल्या दिवसापासून त्यांनी आपली बाजू ही लावून धरली आणि इथली बातमी सर्व प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. त्याबद्दल त्यांची धन्यवाद. राहिला दुसरा विषय म्हणजे पहिल्या दिवशी संख्याबळ हे चांगलं होतं, पण दुसऱ्या दिवशी वेगवेगळे टप्प्याटप्प्याने ती संख्या कमी होत चालली आहे. आणि इथं जे उपोषणार्थी बसलेले आहे त्यांचं कोणी आपला विषय हा गांभीर्याने घेईन नाही, कारण संख्याबळ कमी असल्यामुळं कोणी आपला विषय गांभीर्याने घेईन नाही. तरी सर्वांना अशी विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने उद्या हजर व्हा आणि आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना पाठबळ द्या. एवढीच एक संख्या कमी होण्याचं कारण काय असू शकतं? का प्रशिक्षणार्थी आंदोलनात स्वतःचा रोजगार मागण्यासाठी काय ते उपस्थित राहत नसतील? काय कारण असू शकतात? तर याचं कारण तर मी सांगू शकत नाही, पण कोणी असं गांभीर्य घेईन नाही जास्तीत जास्त. बरं चालेल. खूप खूप धन्यवाद सर. या ठिकाणी खूप खूप आभार. सगळ्यांच्या चॅनलला टाकलेलं आहे. लाईक आणि रिपोस्ट हे खूप महत्त्वाचं आहे. लाईक रिपोस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर पोस्ट टाकले तर त्याला दुसऱ्यांनी लाईक करायचं, त्याला रिपोस्ट करायचं. या ठिकाणी आता काही वेळात त्यांनी एकमेकाचे लाईक रिपोस्ट करत जेवणासाठी ब्रेक होणार आहे आणि त्यानंतर वाढत जाणार. आणखी समज आता इथे 300 लोक बसलेली आहेत, 300 लोकांनी पोस्ट टाकली तर त्याचे 300 या ठिकाणी येणार आहेत. म्हणजे किती ते 900 लाईक आणि 900 रिपोस्ट झाले. प्रशिक्षणार्थी उपोषणाला बसलेले आहेत. एकदा सर्वांना एकमेकांचे रिपोस्ट आणि लाईक करायचे, रिपोस्ट आणि लाईक करायचे. प्रशिक्षणार्थी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि गेल्या 5 दिवसापासून जे प्रशिक्षणार्थी जी मंडळी या सर्व भोजनाची तयारी करत आहेत, या सर्वांच्या जेवणाची व्यवस्था करत आहेत, अशा सर्व मेहनत घेणाऱ्या, कष्ट घेणाऱ्या
मंडळींच्या सोबत तुमची एकदा भेट घालून देतो. कारण मित्रांनो, आपण आंदोलनात साधं सहभागी होऊ शकत नाही, परंतु हे मंडळी आहेत जी येथे आंदोलनात केवळ सहभागीच नाही तर स्वतः खूप मेहनत घेत आहेत. यात हे भाऊ बघू शकतात आपण, यांचं नाव आहे पुंडलिक खोत. हे बाबांच्या सोबत आलेले आहेत. आश्रमावरती देखील ते बाबांसोबत असतात, नेहमी सेवा करतात. तर ते पहिल्या दिवसापासून या आंदोलनात सहभागी आहेत आणि येथे स्वयंपाक बनवण्यापासून ते या ठिकाणी असलेल्या सर्व सामानांची देखरेख करणं इथपर्यंत 24 तास ते या ठिकाणी असतात. काय भावना व्यक्त कराल? काय सांगाल प्रश्नार्थ्यांना? प्रश्नार्थ्यांना हे सांगेन मी, ते घरात बसलेले आहेत हे त्यांनी सगळ्यांनी यायला पाहिजे इथं आणि उपोषणला बसलेले आहेत त्यांना बळ द्यायला पाहिजे, ही माझी इच्छा आहे. इथे जे जमलेले प्रश्नार्थी आहेत, वाटतं तुम्हाला का रोजगार भेटू शकतो त्यांना? त्यांना रोजगार आता त्यांना भेटतोय का नाही आता ह्यांची संख्यावरनं ठरू शकेल. सरकार पण ही बघते, आपलं सरकार पण ही बघतंय साहेब, आपलं सरकार काय करतंय मतावरनं तिने हे करते. आणि इथे स्वयंपाक करताना किंवा इथे सर्व काम करताना काय काय त्रास होतो, काय काय अडचणी येतात? इथं सगळं अडचण कोणाला सांगून पण काही भागत पण नाही. आमची अडचण सांगून पण सांगायचं काय नाही. आता त्याला संपलं, हे कांदा संपला, बटाटे संपले, हे आपलं टमाटो संपले, मग आपलं तांदूळ संपले म्हणल्यानं आणायला गेलं तिकडं 1.5 तास 3 तास तिकडंच जाते. ते आणणारे तिकडंच जातील, इकडं बनवणार इथं रात्री 12-1 वाजते त्यांना जेवण दिवस. तर हीच आमची अपेक्षा आहे. जरा टाईम झाला तर जरा त्यांनी सरकारी करावे अशी माझी इच्छा आहे. यांचं सहकार्य लाभतं का प्रशिक्षणार्थ्यांचं? भाजीपाला कापणे किंवा भांडे धुणे किंवा इतर वाढणे, जेवण वाढणे यासाठी तर मला असं वाटतं करायला नाही पाहिजे. आमच्या ताब्यात घेतलेलं आहे ते आमचा मी करायला पाहिजे. खरं नाही यायला तर आम्ही दोघं असल्यामुळं आम्ही त्यांना घ्यायचे भाग पडलं आहे. आणि दोघं म्हणजे माझं नाव पुंडलिक आहे, मी पुंडलिक खोत आणि बाबांच्या मोठावरता मी हे आहे पुजारी आहे. त्यातली पूजा सोडून मी ती आता पुजारी म्हटलं ना, आता सगळ्या पोरांचं म्हणल्यान त्यांचा आशीर्वाद घ्यायचं म्हणल्यान बागडे बाबा मला पण कुठं तर मोठं करेल ह्या आशान मी इथं आलेला आहे. हे जे 200 भाषण संपवतो. जय हिंद महाराष्ट्र. आपण बघू शकतात की हे बागडे बाबा संस्थानचे पुजारी असलेले एक सहकारी होते. सर नमस्कार. आपला परिचय? मी जगन केदार हिंगोलीवरून इथं आमच्या आंदोलनासाठी आलेले आहे आणि स्वयंपाकाचं काम आम्ही आमच्या याच्याखाली घेतलेलं आहे आणि ते स्वयंपाक आम्ही परिपूर्ण असं चालू आहे. काय स्वयंपाक काय बनवत आहे? आज आमटी आणि भात. या ठिकाणी आमटी बनवण्याचं काम आपले प्रशिक्षणार्थी बंधू या ठिकाणी करत आहेत. आंदोलनात केवळ सहभागी न झाले तर येथे असणाऱ्या प्रत्येक आंदोलकाच्या जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत. काय प्रशिक्षणार्थ्यांना काय आवाहन कराल, काय सांगाल त्यांना? सर, जेवढे घरी बसलेले आहेत ना तेवढ्याने कृपया इकडे जेवणाची पण सोय आहे, राहण्याची पण सोय आहे. त्यांनी कृपया इथं येऊन आहे ना त्यांना कमीत कमी आम्हाला सपोर्ट तरी करावा. ही एवढीच आम्ही घरी बसलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना विनंती त्या जेवणासाठी द्यायला काही कमी जेवणासाठी सर्व मिळतं, फक्त येण्याचं करावे, फक्त एवढंच विनंती. त्याला वाटत असेल घरी की बाबा बाहेर आपल्याला जेवणाला खर्च पुरणार नाही, काहीच नाही. तुम्ही किमान 1000 रुपये जरी सोबत घेऊन आले तर तुम्ही 1000 रुपयामध्ये तुमच्या घरीच असाल. एवढा इथं आहे. दोन्ही टाईम जेवायला आहे, दोन्ही टाईम. या भाजीने येऊ शकतात, तुम्ही का नाही येऊ शकत? मग हे काम करतात ते येऊ, हे सगळे घरदार सोडून आले तिथं. मॅडम नमस्कार. कोणत्या जिल्ह्यातून आलेले आहेत आपण बघू शकता या गडचिरोली जिल्ह्यातील भगिनी या ठिकाणी आंदोलनात सहभागी झाल्याच्या नंतर जे आंदोलनात सहभागी झाले प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून या आपल्याला टोमॅटो कांदा कापताना दिसत आहेत. यांची आपण मेहनत बघू शकतात की बेरोजगार झाल्याच्या नंतर आपल्याला एक रोजगार मिळावा आणि त्या
रोजगार मिळवण्यासाठी येथे प्रशिक्षणार्थ्यांची एका संख्याबळाची गरज असते आणि ते संख्याबळ वाढण्यासाठी येथे आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना पोटाला पोटभर जेवण मिळालं तर ते या ठिकाणी थांबतील अशी यांना आशा वाटते आणि त्यासाठी ते पण आहे सर इकडं हे पण हे टमाटे वगैरे स्वच्छ आहे हे बघा या पाण्यातून धुवून टाकलेले आपण अक्षरशः घरी जसे बनवतो याच्यावेळी तुम्ही हॉटेल जर बनवत असाल तर हॉटेल पेक्षा बी स्वच्छ इथं भेटत आहे बघा असे घाण वगैरे सुद्धा आपण नाही इथं एवढी क्लिअरिटी आहे. आपण बघू शकता कांदे आणि टोमॅटो हे अत्यंत चांगल्या दर्जाचे आहेत आणि ते चांगल्या दर्जाचे असूनही ते पाण्यामध्ये स्वच्छ धुवून आणि एक चांगल्या स्वच्छ जागेवरती त्यांना कापून एक चांगलं जेवण बनवण्याचा आणि देण्याचा या ठिकाणी हे सर्व प्रशिक्षणार्थी मेहनत घेत आहे. तर त्यासाठी आपण आपली संख्या या ठिकाणी दाखवली पाहिजे.